दम छोड़ दे एकदम छोड़ दे सुख में ही हूँ मैं प्यारे मैं जिंदगी का साथ निभाता चला गया हर फिक्र को धुएं में उड़ाता चला गया मैं जिंदगी का साथ निभाता चला गया हर फिक्र को धुएं में उड़ा वा वा. आज खरं तर थुकरटवाडीच्या कट्ट्यावरती दोस्तांची दुनियादारी होणार आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण दुनियादारीच्या गाण्यानं सुरुवात झाली आणि दुनियादारी म्हटलं की एक गोष्ट आठवते, कॉलेज. बरेच जण फक्त दुनियादारी करायलाच कॉलेजमध्ये जात असतात. काही लोक मात्र कॉलेजमध्ये एका वेगळ्याच गोष्टीसाठी जातात, त्या एका वेगळ्या प्रेयसीसाठी. प्रत्येकाची अशी इच्छा असते की ती माझ्या आयुष्यात यावी तर माझं भविष्य उज्ज्वल होईल, आणि ती म्हणजेच एकांकिका. तिच्यासाठीच रात्रंदिवस ते जगत असतात. मी तर म्हणेन प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीशी जशी स्त्री असते तशी महाराष्ट्रातल्या प्रत्येक सुपरस्टार स्टारच्या पाठीशी ही एकांकिका असते असं म्हणायला हरकत नाही. आणि याच एकांकिकेमधून मोठे झालेले हे तुमचे आमचे सगळे लाडके चेहरे या मंचावरती आलेले आहेत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत अमित राज संगीतकार यांच्यासाठी. जोरदार टाळ्या सिद्धार्थ जाधव यांच्यासाठी झाल्या पाहिजे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे प्रियदर्शन जाधव यांच्यासाठी. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे संजय मोने यांच्यासाठी. जोरदार टाळ्या अमृता सुभाष यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. स्वागत करूयात स्पृहा जोशीचं. जोरदार टाळ्या प्रथमेश परब यांच्यासाठी. आणि जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत प्रवीण तरडे यांच्यासाठी. आणि स्वागत करूया संतोष पवार यांचं. सगळ्यांचं स्वागत. मी विनंती करेन आमच्या बरोबर कृपया स्थानापन्न व्हा. जोरदार टाळ्या. बाकी तुम्ही कसे आहात? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न तोच आहे मंडळी, हसताय ना? हसलंच पाहिजे, कारण परत एकदा घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौरा. तर या गप्पांना आता आपण सुरुवात करणार आहोत सिद्धार्थ जाधव यांच्यापासून. सिद्धार्थ, मुळात हे जे दिसतोय ना आम्ही, हे इंटर कॉलेजमध्ये तुला दिसणारच नाही. रुया रुपारेल एकत्र बसलोय हे तुला दिसूच शकणार. हे कॉन्ट्रोवर्सी आहे. म्हणजे आज पहिल्यांदा एकत्र आलेत. हा म्हणजे एकांकिका स्पर्धानंतर रुया रुपारेल एकत्र येईल, पण कॉलेज म्हणून इंटर कॉलेजमध्ये रुया रुपारेल अजिबात दिसू शकत नाही. मग एकांकिकेकडे तू वळालास. एकांकिकेतला एखादा किस्सा आठवतोय का तुझ्या? अरे खूप किस्से आहेत असे. म्हणजे माझी चप्पल गेली होती एकदा स्टेजच्या खाली. मलाच लागली आहे. हो, हेच परीक्षक होते. एकांकिकेचं शीतयुद्ध सदानंद. एकांकिकेचं नाव शीतयुद्ध सदानंद. हा. आणि सिद्धार्थ त्यात एक गुंड. आणि सिद्धार्थ असा परफॉर्म करतो, मी तिकडे पिठात खाली चाललंय ना म्युझिक ऑपरेशन. आणि हे असं सिद्धार्थचं चप्पल हे असं ठाक असं माझ्याकडे काय फोर्स असतो ना आपला, फोर्स. नाही सोडणार तुला, नाही सोडणार असं करून ते त्याच्याकडे गेली. एक चपल अभिनेता काय असतो ते आपण. मग तीच चप्पल आता मी आजकाल ती नाटकांमधून पुढे वगैरे आली. चालू असते माझी. असे खूप किस्से आहेत यार. आणि आता येणार आहे प्रियदर्शन जाधव तुमच्याकडे. मला वाटतं सगळ्यातलं सगळंच करत होतं त्यावेळेला, लेखन दिग्दर्शन जे अजूनही चालू आहे. पण एकांकिका म्हटल्यानंतर एक वेगळा स्ट्रगल पण असतो. तसे काही प्रसंग आठवत आहेत का त्या स्ट्रगलचे? ही एकांकिका जेव्हा सुरू होती त्या तिथे पलीकडे, तेव्हा नुकते पेजर गेले होते आणि मोबाईल फोन्स आले होते, आणि मोठे मोठे मोबाईल फोन्स. आणि तेव्हा 24 रुपये पहिला कॉल 24 रुपये होता. आणि नंतर मग तो 18 रुपये आणि 16 रुपये झाला. बापरे. आणि माझ्याकडे तेव्हा मोबाईल होता, मी हौसेपोटी तो घेतला होता. वा वा. खूप जणांची अफेअर्स पण त्यावेळेला सुरू होती आणि खूप जणांना फोन पण करायचे होते. मग काय तर मोबाईल मिळायचा. आणि एक दिवस माझ्या वडिलांना नोटीस गेली ॲड्रेसवर की इकडे 7 महिने बिल भरलं गेलेलं नाही. ते जवळजवळ होतं 19,000 वगैरे. त्या 99ला 19,000 रुपये बिल भरलं गेलं होतं. तर आमचा एक मित्र आहे गिरीश नावाचा, तो पण गिरीश डोके, अमित किंवा एकांकिका. तर या सगळ्यांनी मिळून एक 3-4 प्रयोग केले होते आणि मला ते 19,000 आणून दिले होते की बाबा हे तू घे आणि आता तू ते बिल भर.
आणि त्याच्यासाठी प्रयोग व्हायचे आम्हाला तिथे स्पर्धा अबुदे काळ चौकीत जायचंय करायचं असा थॉट यायचा. कारण एवढे लोकांनी काय 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 फोन केले होते, कमाल झाली होती. असा एक विचित्र एकांकिकेशी निगडीत किस्सा होता. तुमचा लेखक दिग्दर्शक हा अत्यंत महत्त्वाचा असतो. जसा MD कॉलेजसाठी संतोष होता किंवा अनेक कॉलेजेससाठी संतोष होता किंवा पुण्यातल्या एकांकिकेसाठी प्रवीण होता, तसा लेखक दिग्दर्शक भयंकर इम्पॉर्टंट असतो. कारण प्रचंड पोटेन्शियल असतं मुलांमध्ये. संजय मोने सरांकडे आता मी येणार आहे. आनंद वाटतो मला की सुवर्ण काळ होता आमचं काळ म्हणजे एकांकिकांचा. म्हणजे जवळजवळ मुंबईमध्ये 9 ते 10 वेगवेगळ्या आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा व्हायच्या, खुल्या अजून वेगळ्या. आता एखाद्या गाजलेल्या हिंदी चित्रपटाला कशी गर्दी होते तशी एकांकिकांना गर्दी म्हणजे उभं राहायला बसायला, बसण्यावरनं वादावादी इतकी गर्दी असायची. हल्ली INTच्या फायनलला वगैरे अंतिम फेरीला थोडीशी गर्दी होते, बाकी नाही गर्दी होत. पण मी बघितल्या खूप एकांकिका, ज्या चांगल्या होत्या त्या शेवटपर्यंत बघितल्या, ज्या वाईट होत्या त्या कोणाला बघू दिल्या नाहीत. त्या बाबतीत मी खूप प्रसिद्ध होतो. त्यामुळे मी एकांकिका पाडण्यामध्ये माझी जेवढी कारकीर्द जे आहे. असतं आता एकांकिका पाडणं, बऱ्याच लोकांना प्रश्न पडला असेल की काय असतं नक्की. एकांकिका पाडणं म्हणजे कसं असतं, एकांकिका सुरू होते, मग ती अशी अचानक 5-10 मिनिटं झाली की डबघाईला येते. म्हणजे एक एकांकिका होती, बुडू लागते, फार वाईट चालली होती आणि हळूहळू त्याची नाव डोलायला लागली. आणि त्याच्यात एक पात्र आलं. आता त्याला कॉलेजमधला मुलगा, त्याला काय आठवलं माहिती नाही, त्याने अशी सिगरेट धरली आणि अशी काड्यापेटी, बहुतेक तो विसरला होता काड्यापेटी ठेवायला. मग नंतर त्याने असं केलं, त्याला वाटलं आहे काड्यापेटी, त्याने पुन्हा 80 सिगरेट धरली, नाही ती काड्यापेटी नाही कळलं. मग त्याने हात काढले आणि मला त्याची तडफड पाहली. आणि मी असा पुढच्या 3ऱ्या रांगेत बसलो होतो, तर मी असं करून ती काड्यापेटी स्टेजवर टाकली. तर त्याने असं केलं आणि ते उचलल्यावर चहू बाजूनी प्रेक्षकांनी 30-35 काड्या पेट्या आणि ती एकांकिका पडली. त्याच्या एकांकिकेला काडी लावली क्या बात. तर एकांकिकेचा हा फड रंगलेला आहे. किस्से भरपूर ऐकायचे, सगळ्या बाकीच्याही मान्यवरांकडे मला यायचं. पण आता काय, थुकरेटवाडीच्या कलाकारांकडे जावं लागणार आहे, कारण त्यांची पण इकडे एक एकांकिका आहे. तर काय झालं की आमच्या गावात काही लोक राहतात आणि ते सुद्धा एक नाटक बसवतात. आता त्यांना माहित नाही एकांकिका म्हणजे काय असते किंवा काय असते. ते लोक कोण आहेत ते तुम्ही बघा, ते काय नाटक बसवत आहेत ते तुम्ही बघा. आता नाटक होणार की नाही ते मला माहित नाही, पण तुम्ही ते पाडणार नाही एवढी मला गॅरंटी आहे. आता सुरुवात करूयात आमच्या नाटकाला. सुरुवातीला मंचावरती येत आहेत आमच्या नाटकाचे दिग्दर्शक असलेले सब कुछ पवार. अरे आवरा पटापट, आवरा रे पटापट, किती वेळ झाला? आवरा आवरा. आवरा 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 पटापट आवरा. कालचा बसवलेला सीन कुठे? बसा करा पटापट करा पटापट. 10 मिनिटात नाटक बसवायचं मला. पटापट 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 करा पटापट करा. कुठे कुठे गेले सगळे?